तर सुनील तटकरे हे पक्षामध्ये नाराज आहेत का अशीही चर्चा एका बाजूने सुरू होती। मात्र मी कालही नाराज नव्हतो आणि आजही नाराज नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। तीन वर्षामध्ये माझी आणि पवारसाहेबांची भेट झालेली आहे, साधं बोलणंही नव्हतं। पण अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांचे प्रकृतीचे होणारे चढउतार, वारंवार ब्रीचखंडी हॉस्पिटलमध्ये त्यांना खोकल्याचा, दम्याचा, तापाचा त्रास झाल्याच्यानंतर भेटावं अशी इच्छा, म्हणजे मी विनंती केली ती भेट मिळावी म्हणून। अमृत महोत्सवाचा कार्यक्रम बनलेला होता। मला विचारण्यात आलं की आज वेळ आहे का म्हणून मी पवारसाहेबांना भेटायला गेलो। 10 मिनिटं विचारपूस प्रकृतीची केली। त्याच्यात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही, होण्याचं काही कारण उद्भवतच नाही। साहेबांची प्रकृती, साहेबांची तब्येत आणि आम्ही संबंध ज्या पद्धतीने फिरतो त्याच्याबद्दलची एवढी चर्चा। त्याच्यानंतरच AB फॉर्मवरती सही होऊन तो दिलेला आहे, त्याच्यामुळे तो वैध आहे। आत्ता मी मगाशी वारंवार आपल्याला सांगितलं की आम्ही मधल्या कालावधीमध्ये सगळेजण एकत्रितपणाने बसलो। आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री वहिनी होत्या, प्रफुल्लभाई होते, आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असेल, पार्थ असेल, आम्ही एकत्रितपणाने बसून आता हा विषय पूर्णपणाने संपलेला आहे। त्याच्यामध्ये कुठलाही संदेह राहिलेला नाही की जिशान सिद्दीकीचा अर्ज ज्यावेळेला भरला त्यावेळेला A फॉर्म हे राष्ट्रीय अध्यक्ष सही करून देत असतात की B फॉर्म सही करायचा अधिकार कोणाला, तो देत असताना सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी ते दिला। B फॉर्मवरती मी जिशान सिद्दीकींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून देताना B फॉर्मवरती माझी सही सुनील तटकरे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आहे। त्याच्यामुळे व्हॅलिड तो आहे। त्याच्यामुळे कुठलाही त्याच्यात तांत्रिक अडचण नाही, त्याच्यामध्ये कुठला आमदारकी धोक्यात आली अशातला काय भाग नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाची चर्चा सुरू आहे। असं असताना